हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण. मी आशा करते की तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त असणार. आणि आज आपण इथे कढीपत्त्याच्या झाडाला खत घालणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल की कढीपत्त्याचं झाड हे एक आयुर्वेदिक किंवा मेडिसिनल प्लांट म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण ह्याचा वापर डायबिटीज पेशंटनासुद्धा रोज कढीपत्त्याची पानं खाल्ली तर त्यांची शुगर ही नॉर्मल व्हायला मदत होते. त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी सुद्धा आपण हेअर ऑइलमध्ये कढीपत्ता टाकून त्याचं ऑइल बनवू शकतो. आणि ते जर काही तुम्ही वापरलं तर केसांची वाढ आणि केस हे चमकदार व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर हार्ट अटॅकसाठी सुद्धा कढीपत्ता डेली खाल्ला तर तो हेल्थसाठी चांगला असतो. आणि दुसरा उपयोग म्हणजे आपण रोजच्या जेवणामध्ये कढीपत्त्याचा वापर हा चवीसाठी किंवा टेस्टसाठी सुद्धा आपण टाकतो, ज्याने आपल्या भाजीला किंवा आमटीला टेस्टसुद्धा खूप छान येते. आणि अशा ह्या प्लांटची आपण आज खत घालून त्याची कशी काळजी घ्यायची याचं आपण माहिती बघणार आहोत, किंवा त्याला घनदाट बनवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि त्याला कोणती खतं दिली पाहिजेत. तर ही सर्व माहिती आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत. तर हे प्लांट आहे तर हे मला माझ्या स्टुडंटनी दिलेलं आहे. ज्ञानिता घाटकर तिचं नाव आहे. आणि तिने मला जुलैमध्ये हे दिलेलं होतं. त्यावेळेस एकदम छोटे छोटे प्लांट होती हे, आणि आता ते बऱ्यापैकी वाढलेले आहेत, मोठे झालेले आहेत. आणि कढीपत्त्याचा वापर आपण जेवणामध्ये करत असल्यामुळे ह्याला ऑर्गॅनिक खतच घालायचं. ह्याला केमिकलयुक्त खत अजिबात वापरायचं नाही, कारण आपण हे भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये याचा वापर करत असतो, किंवा हेल्थ चांगली होण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. जरी तुम्ही हेअर ऑइलमध्ये वगैरे वापरणार असलात तरीसुद्धा ते आपण आयुर्वेदिक म्हणून त्याचा वापर करतो. तर त्याला ऑर्गॅनिक खतांचाच वापर करायचा आहे, केमिकलयुक्त खतं वापरायची नाही आहेत. तर ऑर्गॅनिक खतं वापरूनसुद्धा आपण त्याची वाढ किंवा चांगली ग्रोथ कशी करू शकतो हे आपण आता इथे बघणार आहोत. फेब्रुवारी सुरू आहे तर तेवढ्यामध्ये एवढी चांगली झालेली आहेत, आणि त्याला पानंसुद्धा खूप छान अशी चकचकीत आलेली आहेत आणि मोठी पानं आलेली आहेत. तर कढीपत्त्याचं झाड हे आपल्याला रोजच्या वापरासाठी आपण त्याची पानं वापरतो, आणि म्हणून त्याला खताची गरज असते. आणि नायट्रोजनयुक्त खत घातलं तर त्याची पानं चांगली, ज्या झाडांची पानं आपल्याला चांगली हवी असतील तर त्याला नायट्रोजनयुक्त खत हे घातलं पाहिजे. पानांना बघा शायनिंग कशी आहे आणि किती मस्त अशी मोठी पानं आहेत. तर हे एक आहे, आणि ही एक कुंडी माझ्याकडे आहे. याच्यामध्ये 2-3 झाडं आहेत, पण छोटी आहेत अजून. ही एकत्रच होती दोन्ही, पण मी आता ती वेगळी करून लावलीत, कारण एकाच कुंडीमध्ये कुंडी छोटी आहे आणि त्याच्यामध्ये ती वाढणार नाहीत चांगली म्हणून. तर कढीपत्त्याच्या झाडाला नायट्रोजनयुक्त खताची आवश्यकता असते, आणि म्हणून आता मी सुद्धा ह्याला थंडीच्या दिवसामध्ये खत घातलेलं नव्हतं. बरेच दिवस खत नाही घातलेलं आहे, कारण थंडीच्या दिवसामध्ये झाडांची तेवढी चांगली वाढ होत नाही, आणि त्यामुळे खत घालून त्याचा काय उपयोग नाही आहे. आणि आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे म्हणून आता मी खत घालते, म्हणजे हे आणखी चांगलं झाड वाढेल. आणि तशी खूप मोठी नाही आहेत ही, छोटीशीच झाडं आहेत, पण त्याला पानं वगैरे छान आलेली आहेत. आणि पानं किडीने खाल्लेली आहेत. ओ माय गॉड, हे बघा इथेच कीड दिसते तुम्हाला. बापरे, केवढी मोठी आहे. आणि हिने सगळी पानं माझी खाऊन टाकलेली आहेत. हे बघा, हे पूर्णपणे असं रिकामं करून टाकलेलं आहे. हे पण पूर्णपणे खाल्लेलं आहे, आणि आता हे खायला तिने सुरुवात केलेली आहे. आणि आज मी आता बघितलं म्हणून माझं लक्ष गेलं तिच्याकडे. याला काढून टाकलं पाहिजे, नाहीतर हे पूर्णपणे झाडांची पानं माझ्या खाऊन टाकेल. बघा ही केवढी मोठी आहे कीड, बापरे. आणि हिने जवळजवळ मला वाटते 5-6 पानं, एकतर झाड छोटंसं आहे आणि त्याची पानं हिने किती खाऊन टाकले ते बघा. मोठी आहे ती. तर अशा किडी पण लागतात कढीपत्त्यावरती, तर आपण थोडंसं लक्ष द्यायला हवं. तर हे एक झाड आहे माझ्याकडे, म्हणजे झाड छोटंसं आहे पण त्याला पानं बघा किती भरगच्च आलेली आहेत ती, आणि पानंसुद्धा खूप मोठी आहेत अशी. अशी थोडीशी मुळं दिसेपर्यंत मी माती काढून घेतलेली आहे सगळीकडून.
पानामुळे तुम्हाला झाड सरळ दिसत नाही आहे. आणि बघा आता दिसलं असेल. एवढेसे मी माती पूर्णपणे काढून घेतलेली आहे. आणि आता मी वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे, ही घेतलेली आहे कडुलिंबाची पेंड, आणि ही घेतलेली आहे चहा पावडर. कारण कढीपत्त्याची आपण फक्त पानांचा वापर करतो. पानं जर काही झाडांची चांगली व्हायची असतील तर त्याला नायट्रोजन हा जास्त प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे. नायट्रोजन जेवढं आपण नायट्रोजनयुक्त खत घालणार तर तेवढी त्याची पानं चांगली होतात, चकचकीत होतात. आणि कॅल्शियम, नायट्रोजन आणि कॅल्शियम, तर काय कॅल्शियमसाठी मी वरचेवर त्याला अंड्याची टरफलं घालत असते आणि आत्तासुद्धा घालणार आहे. आणि त्यामुळेच बघा, नाहीतर मग पानावरती ना पांढरे पांढरे असे डाग पडतात जर कॅल्शियमचं शॉर्टेज असेल तर. पण माझ्या झाडाची पानं बघितलात तुम्ही, एकदम चकचकीत आणि कशी छान आहेत ती, आणि मोठी आहेत पानंसुद्धा. झाड खूप छोटं आहे तसं, पण पानं त्याची खूप मोठी आहेत. आणि जर काही तुम्हाला कढीपत्ता घनदाट बनवायचा असेल तर हे वरून ना तुम्ही त्याला सारखं पिंच करत राहिलं पाहिजे. मग त्याला खालून असे फांदे येतात आणि मग तो घनदाट असा होतो. नाहीतर काय होतं, तो सिंगलच असं वरती फक्त लांब वाढत जातो. आपण त्याची पानं काढतो, खालून पूर्णपणे असा एक काठी कशी राहते आणि वरतीच फक्त पानं दिसतात. तर हा जो आहे माझं त्याचं तसंच झालेलं आहे. तर त्याला मी आता थोडंसं कट करणार आहे, वरून थोडासा पिंच करणार म्हणजे खालून त्याला येतील. आणि हा आहे या कुंडीमधला जो आहे तो छोटी आहेत पण पूर्ण अशी घनदाट आहेत, चांगली झाडं आहेत. म्हणजे त्याला मी वरचेवर असं पिंच करत असते आणि त्यामुळे त्याला खालून खालून असे फांदे येतात. तर आता आपण खत घालूया. चहा पावडर आहे, कारण चहा पावडरमध्ये सुद्धा नायट्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि ज्या झाडांची आपल्याला फक्त पानंच हवी आहेत तर अशा झाडांना आपण नायट्रोजनयुक्तच खत घातलं पाहिजे जास्त प्रमाणामध्ये. कारण आणि कॅल्शियमसुद्धा जे गरजेचं असतं. कारण काय, नाही जर कॅल्शियम जर काही कमी पडलं तर कढीपत्त्याच्या झाडावरती पांढरे पांढरे स्पॉट येतात. आणि जर काय तुम्ही कॅल्शियम आणि नायट्रोजन त्याला चांगल्या प्रमाणामध्ये किंवा त्याला आवश्यक तेवढ्या प्रमाणात दिलं तर हे पानं बघा अशी छान अशी येतात आणि मोठीसुद्धा येतात. आणि मग आपल्याला ती रोज वापरायला मिळतात. तर ही आहे चहा पावडर. असं मी खत घालून झालेलं आहे. आणि इथे मी अंड्याची टरफलंसुद्धा घेतलेली आहेत, कारण कॅल्शियमसाठी अंड्याची टरफलं ही खूप उपयोगी पडतात. पण ती क्लीन करून घ्यायची आहेत, तशीच घालायची नाहीत, नाहीतर मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते. त्यालासुद्धा घालूया. आणि कडुलिंबाची पेंडसुद्धा मी घेतलेली आहे, कारण कडुलिंबाच्या पेंडेमध्ये सुद्धा नायट्रोजन असतो. तर असं आपलं खत घालून झालेलं आहे. आता जी माती मी साईडला केली होती किंवा बाहेर काढली होती तर ती परत आता ह्याच्यावरती घालायची आहे. कुंडी माझी एकदम छोटी आहे, पण झाडं बघत असाल तुम्ही किती हेल्दी आणि किती मस्त त्यांची वाढ झाली. आणि त्याची शायनिंग बघा ह्या झाडांची किती मस्त आलेली आहे. कारण त्याला जर काय तुम्ही नायट्रोजनयुक्त खत व्यवस्थित घातलं तर झाडं खूप चांगली वाढतात. त्याला एप्सम सॉल्टसुद्धा मी घालते थोडंसं. एप्सम सॉल्ट म्हणजे हे आपलं मीठ नसतं, हे लक्षात ठेवा. नाहीतर सॉल्ट म्हटलं की आपल्या लक्षात येतं ते आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो ते मीठ. तर हे याला सॉल्ट जरी म्हणत असले तरीसुद्धा हे म्हणजे मीठ नाही आहे. तर कढीपत्त्याला जास्त केअर करावी लागत नाही, पण त्याला नायट्रोजनयुक्त खत मात्र वरचेवर घातलं पाहिजे. नायट्रोजन आणि कॅल्शियमयुक्त खत घातलं पाहिजे. आणि कधीतरी कडुनिंब ऑइलचं स्प्रे मारला पाहिजे, कारण ते आयुर्वेदिक आहे म्हणून मी त्याचाच स्प्रे करते. कारण काय की वरती किडी वगैरे लागली तर मग बघा हे असे पानं खातात आणि मग पानं खाल्ली की झाडांची वाढ होत नाही आणि झाडं म्हणजे सुकायला लागतात, पानं पिवळी होऊन. आता याच्यावरती आपण काढलेली माती आहे ती परत घालूया. आणि ह्या झाडांना माझ्या कढीपत्त्याचा एवढा वास आहे की त्याला हात जरी लावला ना तरी मस्त छान वास येतो कढीपत्त्याचा. असा खूप छान हा प्रकार आहे. म्हणजे झाडं
छोटी छोटीशीच आहेत, पण पानाला हात जरी लावला ना तरीसुद्धा वास मस्त येतो. त्याचं खत घातल्यानंतर आणखी चांगली आपली झाडं वाढतील आणि छान पानं आपल्याला वापरायला मिळतील. कारण कढीपत्त्याची पानं ही आपण रोजच्या जेवणामध्ये वापरत असतो. जेवढी आपण चांगली काळजी घेऊ तेवढी त्याला पानं जास्त येणार आहेत आणि कढीपत्ता आपला हेल्दी राहणार आहे आणि आपल्याला त्याची पानं रोजच्या रोज काढायला येतील. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या कढीपत्त्याची काळजी घेऊ शकता. आणि आता हे बघा, असं एवढं छान वाढत असल्यानंतर ह्याला पिंच करायचं खरं तर म्हणजे जीवावर येतं किंवा आपल्याला ते धाडस होत नाही, पण आता ते करावं लागणार आहे. आणि मी सुद्धा आता हे बघा, हा खूपच उंच वाढलेला आहे, त्यामुळे इथे मी असं थोडंसं त्याला पिंच करते. हे बघा, पिंचिंग करून थोडंसं काढलेलं आहे, कारण छोटं आहे माझं हे झाड म्हणून मी थोडंसंच पिंच केलेलं आहे, म्हणजे याला खालून अशा फांद्या येतील आणि हे आणखी थोडंसं घनदाट किंवा असं बुशी होईल. आता आपण पाणी घालू याला. मात्र कढीपत्त्याच्या झाडाला ऊन असलं पाहिजे, किमान 3-4 तासाचं तरी ऊन मिळालं पाहिजे, तर ही झाडं चांगली वाढतात. कारण काय, याच्या पानांचीच वाढ आपल्याला महत्त्वाची असते आणि जर काय पानं आणि फांद्या वाढायच्या असतील तर त्याला ऊन हे असायलाच पाहिजे. 4-1 तासाचं तरी ऊन असलं पाहिजे. मग तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही हे चांगल्यापैकी म्हणजे बाल्कनीसुद्धा तुम्ही ह्या झाडं चांगली वाढवू शकता. हे झाडाला आता खालून बघा, खालून अशी खूप पानं आलेली आहेत, तर ती मी काय करणार आहे, खालची पानं जी आहेत ना ती काढणार आहे. कारण काय, फंगस वगैरे लागू नये म्हणून ही अशी खाली जी असणारी पानं आहेत एकदम जमिनीला टेकणारी, तर ती काढून घ्यायची आहेत. आणि ही जरी छोटी झाडं असली ना तरीसुद्धा ह्यालासुद्धा थोडंसं असं पिंचिंग करायचं आहे, म्हणजे छोटी असतानाच मग ती त्याला फांद्या फुटून येतात. ह्यालासुद्धा मी असं थोडंसं पिंच करते. 1-2 महिन्यातून जर त्याला केलं तर ह्याला पानं आणि फांद्या चांगल्या येतात आणि छान झाडाची वाढ होते. ह्याला शाईन बघत असाल तुम्ही माझ्या झाडाला, आणि कुठेही पांढरा स्पॉट नाही आहे, कारण याला कॅल्शियम आणि नायट्रोजन जेवढं हवं तेवढ्या प्रमाणामध्ये मिळतं. आणि त्याचबरोबर ऊनसुद्धा 3-4 तासाचं मिळतं याला. आणि मी असं आता थंडीच्या दिवसामध्ये मी घातलं नव्हतं खत, पण 1-2 महिन्यानंतर मी त्याला खत वरचेवर घालते आणि त्यामुळे ते चांगली झालेली आहेत. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू. कनेक्टेड राहा. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.